नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. त्या नगरसेवकांचे वाढले आहे बीपी आणि शुगर. अवैध बांधकाम अतिक्रमणावर आयुक्त केव्हाही करू शकतात कारवाई. वेळ निघून गेल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेणे गैरकायदेशीर. जिल्हा बँकेच्या गैरकायदेशीर निवडणुकीची चौकशी झाली सुरू. महावितरणाच्या निष्काळजीपणाने ज्ञानेश्वरचा जीव गेल्याचा आरोप. मदतीसाठी हिवरखेड ग्रामस्थांनी केला होता रास्ता रोको. अखेर शिवरच्या सर्वज्ञ निंबाळकर या चिमुकल्याचा मृतदेह हाती लागला. शहरात व्यक्त केला गेली हळहळ. पोलिसांचा कसून शोध सुरू. रेल्वे स्टेशन ते अग्रेसन चौक स्ट्रीट लाईट्स नियमित लागणार काय? न्यू तापडिया नगरच्या इलेक्ट्रिक पोलवर लाईट्स कधी बसणार? आता सविस्तर बातम्या. अवैध बांधकामांमुळे, अनधिकृत बांधकामामुळे कोण्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका. अवैध बांधकाम अतिक्रमणास पाठिंबा देणारे नगरसेवक घरी पाठवण्याची छडीच जणू आयुक्तांकडे असून नगरसेवकांना कायद्यात राहावे लागणार असून तरच त्याचा फायदा होईल. उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला एक शपथपत्र सादर करावे लागते. या शपथपत्रातील मुद्दे आता शहरातील 80 निवडलेल्या 8 स्वीकृत नगरसेवकांसाठी अडचणीचे ठरत आहे. दरम्यान अनधिकृत बांधकामवाले नगरसेवक कोण अशी विचारणा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. महापालिका निवडणूक लढविताना नगरसेवकांनी स्वतः पत्नी किंवा त्यांच्या पती किंवा अवलंबितांची कोणतीही अनधिकृत अवैध बांधकाम केलेले नाही. जर निवडून आल्यानंतर असे बांधकाम आढळल्यास किंवा सिद्ध झाल्यास कलम 10(1) नुसार संबंधित नगरसेवक पदावर राहण्यास अनर्ह अर्थात नगरसेवक पदच रद्द ठरू शकते. महापालिका आयुक्तांकडे हे अधिकार आहेत की ते कोणाच्याही तक्रारीवरून किंवा स्वतःहून बांधकामाची तपासणी करून अहवाल सादर करू शकतात. जर प्रत्यक्ष मोजणीत बांधकाम अनधिकृत आढळले तर ते केवळ नियमांचे उल्लंघन नसून खोटे शपथपत्र सादर केल्याचाही गंभीर गुन्हा ठरू शकतो. या नियमांच्या कचाट्यात अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवक येण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज मागे घेण्याच्या कथित गैरप्रकाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणि निर्धारित वेळ निघून गेल्यावर दबावातून एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतला गेला. ही बाब लोकशाहीला घातक असून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वेळ निघून गेल्यावर अर्ज मागे घेणे हे एक प्रकारे प्रतिस्पर्धी उमेदवाराला बिनविरोधी निवडीसाठी मदत करण्याचे कृत्य जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाले आहे. याविषयीची सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सहकार खात्यात आहे. तो तात्काळ जप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांची भूमिका या सर्व प्रकरणात संशयास्पद असून त्यांच्या विरोधात याविषयीची तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल वरिष्ठ स्तरावर घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सार्वत्रिक निवडणूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पदासाठी पगारदार मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोरपे यांच्या विरोधात अतुल पिलात्रे उभे होते. बिनविरोधी निवडणूक करण्यासाठी पिलात्रे यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणात सहकार खात्याने लोकशाही व निवडणूक प्रक्रियेला पूर्णतः छेद दिला. बुधवार 18 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंतची अर्ज मागे घेण्याची वेळ होती. असे असताना सायंकाळी 5:45 उमेदवारी अर्ज कुठल्या आधारावर उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला, हा अर्ज कोणाच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारला याची विचारणा आणि चौकशी सुरू झाली आहे. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर कैलास गोमासे या तरुण कामगाराचा विद्युत तारांच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट हिवरखेड परिसरात उसळली आहे. हिवरखेड येथील टोल काट्यावर ज्ञानेश्वरचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.
एकवीस मार्च रोजी रात्री ज्ञानेश्वर हा आयशर ट्रकवर आपले कामकाज संपवून टोल काट्यावर मोजणी करत होता. मात्र तिथेच लोंबलेल्या महावितरणाच्या जीवघेण्या विद्युत तारांचा त्याला स्पर्श झाला. हा धक्का इतका भीषण होता की ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा लोंबलेल्या असतानाही महावितरणने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा जमावाने घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्ञानेश्वर हा आपल्या कुटुंबांचा आधार होता. त्यांच्या जाण्याने गोमासे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. केवळ आश्वासन नको तर ठोस आर्थिक मदत हवी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. या विद्युत तारा अशा लोंबलेल्या आहेत. यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? शिवर येथील सर्वज्ञ निंबाडकर या मुलाचा मृतदेह सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेला सर्वज्ञचा शोध घेण्यासाठी प्रत्येक अकोलेकर प्रयत्न करत होते, पण आज सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याने सर्वज्ञचा शोध थांबला. शिवणी परिसरातील ढोणे कॉलनी, जिथे काही दिवसांपूर्वी मुलांच्या किलबिलाटाने सकाळ व्हायची, तिथे आज फक्त सुन्न करणारी शांतता आणि हुंदके ऐकू येत होते. 19 मार्चची ती सकाळ निंबाळकर कुटुंबासाठी काळरात्र ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सकाळी 11च्या सुमारास सर्वज्ञ निलेश निंबाळकर हा चिमुकला खेळता खेळता अचानक दिसेनासे झाला. आईवडिलांनी हाका मारल्या, गल्ली पालथी घातली, पण उत्तर आलं नाही. MIDC पोलिसांनी तातडीने डॉग स्क्वॉड आणले. नागरिकांनी रात्रंदिवस शोध घेतला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती, सर्वज्ञ सुखरूप असावा. सोशल मीडियावर त्याचे फोटो फिरत होते. प्रत्येकजण मदतीसाठी धावत होता, पण निसर्गाचा आणि नियतीचा खेळ वेगळाच होता. कृषी विद्यापीठाच्या नाल्याजवळ सर्वज्ञाचा मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत सापडला. तो ढोणे कॉलनीतून इथपर्यंत कसा आला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. ये हमारे पुलिस स्टेशन में रात को कंप्लेंट आई थी कि बच्चा मिसिंग है सुबह से। तो जैसे ही कंप्लेंट आई थी, हमारी सारी की सारी टीम ऑन ग्राउंड निकल गई थी। हमने तुरंत सारे CCTV चेक करे, ऑन फील्ड भी हमने चेक किया। हमने उनके गांव में भी जाके गांव वालों से बात करी, तो पूरी सर्च हुई और पिछले कुछ दिनों से डॉग स्क्वाड भी बुलाया गया और ड्रोन से भी हमने पूरी कार्रवाई करी है। तो आज सुबह हमें ये माहिती मिली थी कि एक बच्चे की डेड बॉडी मिली थी वहाँ पे PKV में। तो उसके बाद हमने अपनी टीम तुरंत रवाना करके इन्वेस्टिगेशन करने के बाद अब प्राइमा फेसी ड्राउनिंग का केस है। अब पोस्टमार्टम के बाद हम तपास इसे कंटिन्यू करेंगे। शक की गुंजाइश तो नहीं है। बच्चा जैसे हम अभी बॉडी मिली उसकी तो PM के बाद पता चलेगा, पर प्राइमा फेसी कोई और इंजरी उसकी बॉडी पे नहीं। तो बताया गया अपहरण का मामला है। केस तो दाखिल हुआ है, पर प्राइमा फेसी ऐसा कोई किडनैपिंग का कुछ नहीं है, क्योंकि हमने विलेजर से भी बात करी थी कि बाहर से कोई बंदा आया था या नहीं। बच्चा बहुत शार्प भी था, तो ऐसा कोई सस्पिशन का तो कोई एंगल नहीं लगता। मामा आणि आजोबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत नव्हत्या, तर जणू रक्तांचं पाणी होत होतं. ज्या नातवाच्या भविष्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, त्याला आज मातीच्या कुशीत जाताना पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं. त्यांच्या आईला वडिलांना काय सांगावे हा प्रश्न मामाच्या डोळ्यात दिसत होता. पोलीस तपास करत आहेत, शोध मोहीम संपली आहे, पण निंबाडकर कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. एका निष्पाप जीवाचा असा अंत समाजाला आणि यंत्रणेला अनेक प्रश्न विचारून गेला आहे. सर्वज्ञ आता देवाघरी गेला आहे, पण मागे सोडून गेलाय न शमणारं दुःख आणि कधीही न विझणाऱ्या आठवणी आणि अनेक प्रश्नही. सर्वज्ञाचा घात केला कोणी? 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाडकर याच्या मृत्यूने संपूर्ण अकोल्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण सर्वज्ञ याचा मृतदेह कृषी विद्यापीठाच्या नाल्याजवळ सापडल्याने त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेवर हा सर्व घटनेचा प्रश्न उपस्थित होत असून त्याची चौकशी कोण करणार असा मुद्दा उपस्थित होत आहे.
कृषी विद्यापीठाची स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहे. कृषी विद्यापीठाच्या नाल्यानजीक सर्वज्ञाचा मृतदेह मिळतो. तो शिवरपासून तिथे कसा आला आणि त्याचा तिथे कसा मृत्यू झाला असा प्रश्न अनुत्तरित आहे. कृषी विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा काय करत होती असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वज्ञाच्या मृत्यूचे कारण शोधताना विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेचा कोणी आढावा घेणार आहे की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्वज्ञासोबत काही घातपात तर झाला नाही ना अशी चर्चा शहरात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठातील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दिवसापासून सर्वज्ञ निंबाळकर हा बेपत्ता होता. त्याची शव हे पिकवी परिसरात आढळून आलेला आहे. जो घातपात आहे का कसल्या प्रकारे त्याचा मृत्यू झाला याची योग्य चौकशी करून त्या परिवाराला त्यांना न्याय देण्यात यावा एवढी विनंती मी या पोलीस प्रशासनाला करतो. यवतमाळ जिल्ह्यात दारवा तालुक्यातील बोथ गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्यांचाच सहभाग असल्याचं उघड झालं असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमध्ये. यवतमाळ जिल्ह्यातील बोथ गावातील 6 वर्षाची शिवानी पंकज जाधव 20 मार्चपासून बेपत्ता होती. कुटुंबियांनी दारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. 21 मार्च रोजी पोलिसांनी गावात सर्च ऑपरेशन राबवलं. संशयित घरांची झडती घेत असताना मोठा धक्काच बसला. शिवानीचा मृतदेह तिच्याच शेजारी राहणाऱ्या आरोपी कैलास विलास जाधव यांच्या घरात पलंगाखाली लपवून ठेवलेला आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी कैलास विलास जाधव, माला विलास जाधव, सोनी विलास जाधव, रंजना सोनू जाधव तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही माहितीनुसार मुलीच्या अंगावरील दागिने काढण्याच्या उद्देशानेही हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दारवा पोलीस करत आहेत. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. एकीकडे हर घर नल, हर घर जलच्या घोषणा दिल्या जातात. पुंडा गावातील दलित वस्तीत मात्र गेल्या 25 दिवसांपासून थेंबभर पाणी आलेच नाही. भीषण पाणी टंचाईमुळे येथील नाईलाजास्तव नागरिकांना शेजारच्या तलावातून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. पाणी नसल्याने महिलांना आणि अबालवृद्धांना डोक्यावर हंडे घेऊन तलावाची वाट धरावी लागत आहे. तलावातील पाणी अस्वच्छ आणि दूषित असल्याने वस्तीत साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. आम्हाला वेळेवर आणि पुरेसे पाणी न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा वस्तीतील त्रस्त महिलांनी दिला आहे. आता तरी संबंधित विभागाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या दलित वस्तीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे. 1 महिन्यापासून पाणीच नाही. मात्र हे पाणी अत्यंत दूषित असल्याने वस्तीतील नागरिकांचे आरोग्य आता गंभीर धोक्यात आले आहे. मला तेव्हा नाही पुन्हा राहणार. मला प्यारीला झालं पाणी नाही, विद्युत पाणी कशाला आम्हाला प्याले नाही. तडपडून राहिलो पाण्यासाठी. आम्ही तयार होऊन पाणी येणं होते काय आमदार प्यारीलाच जायला आहे. आम्हाला पाणी मलिबात तडपडून राहिलो पाण्यासाठी. राहतो दलित वस्तीत राहतो. आम्हाला 1 महिना झाला पाणी नाही आहे. आमच्या लहान लहान लेकरं घेऊन आम्ही तलावावर चाललो. आमचं लेकरू जर डुबलं तर या जबाबदार कोण राहील? सरपंचाच्या घरी गेलो म्हणते, सरपंच म्हणते आमच्याकडे पाणी सोडायचं नाही आहे. तर मग आम्ही कोणाकडे जायचं? ते तलावाचं पाणी पिऊ का आम्ही? मी पुंड्यावरून बोलत हा. आम्हाला 1 महिना झाला पाणी नाही आहे. आम्ही तयाचं पाणी पिऊन बिमार पडलो. आमचे लेकरं काय मारून टाका का? आम्हाला पाणी नाही भेटलं तर आम्ही आपटले येतो भदाळ घेऊन सने रिकामे. आमच्या गावातील दलित वस्ती किंवा पूर्ण गल्ल्या म्हटलं तरी प्रेशर नाही आहे. यामध्ये समजा प्राधिकरण किंवा त्यांचे कर्मचारी प्रेशर पूर्ण भेटत नाही. ग्रामपंचायत पाण्याचं नियोजन कसं करणार आहे? लोक आम्हाला मारे लिहून राहिले, पाणीच मागून राहिले की आम्हाला पैसा नाही मागून राहिले. ते जर होत नसेल तर आम्हाला प्रेशर पूर्ण द्या तुम्ही. आणि याला कारणीभूत पूर्ण तुमचं प्राधिकरण राहणार आहे किंवा तुमचे कर्मचारी. व प्रेशर गाव लहान नाही, गाव खूप मोठं आहे आणि पूर्ण पाणी भेटत नाही. पाणी किती भेटते होते की मीटर लागलेलं नाही आहे. काय आहे काय नाही याची आम्हाला पूर्ण माहिती द्या. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे.
गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 75 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव सुवर्णा. मी नाईक होमिओपॅथी येथे येण्यापूर्वी मला थायरॉइडचा त्रास होता. वजन वाढले होते, घशाला कोरड पडायची, बीपी वाढले होते, दम लागायचा, अशक्तपणा जाणवायचा. आता 1 महिन्याच्या उपचारानंतर माझे 2 किलो वजन कमी झाले आहे. घशाला कोरड पडणे कमी झाले आहे. पहिल्यापेक्षा फ्रेश वाटते आणि कामात मन लागते. शरीरावरील सूज कमी झाली आहे. या 1 महिन्याच्या उपचाराने मला 70% फायदा झाला आहे. नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने मी पूर्णपणे समाधानी आहे. रुग्णांनी कुठलाही त्रास असल्यास नाईक होमिओपॅथी येथे येऊन आजार दूर करावा असे मी सुचवेल. नमस्कार मॅडम, काय नाव आपलं? सुवर्ण अजय चव्हाण. ओके, काय त्रास होता आपल्या इथे आले तेव्हा? मला थायरॉइडचा त्रास होता. घशाला कोरड पडायची, बीपी माझा वाढलेला, थकवा, दम लागणे, अशक्तपणा असा. ओके, आता 1 महिन्याची ट्रीटमेंट झालेली आहे. 1 महिन्यात काय काय फरक पडलेला तुम्हाला? मला आता कोरड पडणं कमी झालेली आहे, वजन माझं कमी झाले 2 किलो, परत थकवा थोडा कमी झालाय. फ्रेशनेस वगैरे वाटते काही आता? हो, फ्रेश वाटते मला, पहिल्यापेक्षा खूप आता फ्रेश वाटते. माझ्या अंगाची सूज पण कमी झालेली आहे. किती टक्के आराम वाटतो तुम्हाला एका महिन्यात? मला 70% आराम वाटतोय. नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी समाधानी आहे? हो. काय सांगाल लोकांना नाईक होमिओपॅथी ट्रीटमेंटबद्दल? तिथे चांगला उपचार मिळतो, बरं वाटतं. अमरावती शहरात गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिलेंडर अभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक हॉटेल्सचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर असून काहींवर तर बंद पडण्याची वेळ आली आहे. वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले आहे. गॅसच्या टंचाईमुळे रोजचा व्यवसाय चालवणे कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे स्वयंपाक करणेच कठीण झाले असून व्यवसाय टिकवणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळत आहे. याचा थेट परिणाम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गावरही होताना दिसत आहे. हॉटेल बंद पडण्याच्या स्थितीत आल्याने अनेक कामगारांच्या रोजगारांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिलेंडर टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर अमरावतीमधील हॉटेल व्यवसायांसोबतच हजारो कामगारांचे भविष्यही धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आशीष गुप्ता है, मैं होटल संतोष भवन का संचालक हूँ. 65 साल से आज हम लोग यहाँ पे बैठे हुए हैं, बट आज तक हमें इतनी तकलीफ कभी सिलेंडर के लिए गई नहीं है जितनी अभी जा रही है. अभी तो ये कंडीशन है कि सिलेंडर मिल ही नहीं रहे थे. मुझे तैयार नहीं कि हम कैसे अपना काम आगे बढ़ाएं. थोड़ा सा सरकार ने हम लोगों के लिए सोचना चाहिए. जीआर भले ही लागू हो चुका है, पर जीआर के हिसाब से भी अभी तक हमारे पास कोई सिलेंडर की अवेलेबिलिटी अब हुई नहीं है. इस तरह अभी युद्ध की वजह से सिलेंडर की दिक्कत जा रही है. सबसे ज़्यादा दिक्कत हो रही है होटल वालों को. ये कंडीशन आ रही है कि काफ़ी होटलें अमरावती की बंद हो चुकी है, काफ़ियों का किचन बंद हो चुका है, और अगर इसी तरीके से चलता रहा तो 15 दिन के अंदर अमरावती की सारी होटलें बंद हो जाएंगी. होटल सिर्फ एक मुद्दा नहीं है, कैटरर्स वालों को भी सेम तकलीफ जाएंगी, और हमसे जो जुड़े हुए परिवार है, जैसे हमारे लेबर है, कैटरर्स वालों के लेबर है, उन सबको तकलीफ जाएगी. हॉटेल व्यवसाय बंद करावा लागणार आहे. सिलेंडरचा पुरवठा होतो, पण आता तो पण बंद झालेला आहे. आता इथं आर्थिक नुकसान भरपूर होऊन राहिलेलं आहे आणि सिलेंडर पण भेटत नाही. आता अशी वेळ आलेली आहे की आता काही दिवसानंतर हॉटेल पण बंद करणार आम्ही, कारण सिलेंडर नाही मिळाल्यामुळे आमचं काही दुसरा पर्यायच नाही आम्हाला. त्यात आता भरपूर दर वाढलेले आहेत, तरी पण माझी म्हणजे उधारी असल्या कारणामुळे मला एवढं काही त्याची रेट नाही माहीत. सध्या सिलेंडर आले आमच्यापर्यंत, तेच आमच्यासाठी भरपूर आहे. पंचवटीला देवमाता रेस्टॉरंटला आलेली आहे आणि इथे त्या छोटे जे व्यवसाय करणारे आहेत. अमरावती सर, मी आरआरसी कडनं आहे. आपल्याला सांगाल का? देवमाता हॉटेल पंचवटी. आता सध्या इराण अमेरिका युद्ध चालू आहे. याच्यामध्ये पेट्रोलचे भाव तर वाढलेलेच आहे, पण गॅसचा एक बऱ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण होत राहिलेला आहे. तर मला सांगाल का, आपल्या व्यावसायिक लोकांना
मॅडम आम्हाला आकात देऊ राहिले, सिलेंडर नाही देऊ राहिले, भेटून नाही राहिले, सिलेंडरांचे भेटून राहिले ते बेभाव भेटून राहिले आणि धंद्याला अडचण देऊ राहिले, धंदा नाही करता येऊ राहिला, याचा त्रास चालू आहे, सिलेंडर नाही देऊ राहिले. असं आहे का तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्यांचे भाव आहे ते भाव ते सांगून राहिले, ते भाव घ्या, नाही तर मग तुमच्यासाठी मालच नाही आहे म्हणते, मालच नाही आलेला आहे. जे रेट होते त्याच्यापेक्षा 40 आणि 50% वर भाव घेऊ राहिले, त्याचा सिलेंडर आम्हाला घ्यायला. आणि व्यवसायावरती परिणाम कसा होऊन राहिलेला आहे तुम्हाला? व्यवसायावर परिणाम म्हणजे काय, आपण वस्तू विकून राहिलो नाही विकून राहिलो असं झालेलं आहे, त्याच्यावर प्रॉफिट नाही राहिलेलं आहे. आमचा रोजचा हे लॉसच चालू आहे. आम्ही धंदाही नाही करू शकतो आणि बंदही नाही करू शकतो, त्यामुळे घेऊ लागले मजबूरी आहे. लोकांनी नाही भेटून राहिले सिलेंडर, तर लोकही नाही येऊ राहिले ना, ग्रॅचीवरही असं राहिलेलं आहे आणि सिलेंडर नाही भेटून राहिले. सर्व वाहतूक महागाई आलेली आहे, वस्तूही नाही भेटून राहिली. सगळे वस्तूचे रेट वाढलेले आहे, बॉटल प्लास्टिक हे सगळं काही अवेलेबल नाही होऊन राहिला. बिस्लरीचे रेट वाढलेले आहे, सिलेंडरचे भाव वाढलेले आहे आणि तेही माल वेळेवर मिळत नाही. का सांगूच हे आहे का बा आपले पहिले जसे सिलेंडर भेटले पाहिजे होते तसे जर भेटले असते, रेट तेच राहिला असतं तर क्लिक नाही आली असती. भाव खूप जास्त वाढलेले आहे, भाव 2 पट झालेले आहे सिलेंडरचे. व्यवसायामध्ये कशा प्रकारे अडचणी जात आहे हे आपण इथे आल्यानंतर बघितलेलं आहे की यांना सामान्य गृहिणींना तर अडचण जातच आहे, पण व्यावसायिक लोकांना सुद्धा याच्या मधनं बाहेर कसं पडावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. मी रिपोर्टर स्मिता टाले, RRC नेटवर्क. अमरावती शहरात MD अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यामुळे ड्रग्ज कोठून येते तसेच या मागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम सुरू होती. अखेर सूत्रधार गुन्हे शाखेच्या हाती लागला. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबईच्या माहीम भागातील आरोपी अजीम असफ शेख हा मॅफेडॉन अंमली पदार्थाचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार असून तो दुसरा आरोपी शेख समीर शेख अमीर राहणारा गवडीपुरा अमरावती याला MD या अंमली पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी अमरावती येथे येणार आहे. अजीम असद शेख हा माहीम दर्ग्याच्या मागे मॅफेडॉन अंमली पदार्थाचा व्यवसाय करतो व अमरावतीमधील MD या अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या इतर काही लोकांकरिता मुंबईवरून पुरवठा करतो. आज त्या भागात येऊन उभा राहिला व एक इसम लालखडी चौकाकडून ऑटोतून अजीम शेख जवळ आला. गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून 78 ग्रॅम मॅफेडॉन पावडर किंमत अंदाजे 11,70,000, 3 मोबाईल असा 12,16,000 रुपयांचा मुद्देमाल आढळला. तो जप्त करून आरोपींना अटक केली. रेल्वे स्टेशन ते अग्रेसन चौकापर्यंत दुभाजकाचे सौंदर्यीकरण करून पथदिवे लावले आहेत, परंतु ते बंद असल्याने नागरिकांना काहीही उपयोग होत नाही. अंधारातून वाटचाल करावी लागत आहे. महापालिका प्रशासन मुहूर्त शोधत आहे का असा प्रश्न पडला आहे. फक्त 1 दिवस दिवे लागले होते, त्यानंतर सुरू झालेच नाहीत. या मार्गाचे सुशोभीकरण छान झाले आहे. दुभाजकात झाडे लावली आहेत, तसेच झुंबर पद्धतीचे पथदिवे लावले आहेत. ते सुरू झाले की परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. फक्त प्रश्न आहे तो दिवे सुरू होण्याचा. या बाबतीत तांत्रिक अडचणी दूर करून पथदिवे सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. न्यू तापडिया नगर भागात सध्या पथदिवे लावले जात आहे. काही ठिकाणी खांब लागत आहेत, पण त्यावर लाईट्स लावण्याची तरतुदी नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पुलापर्यंत लागलेले पथदिवे सुरू झाले होते, परंतु त्यात नियमितता नाही. पथदिवे नेहमी सुरू राहतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. त्या नगरसेवकांचे वाढले आहे BP आणि शुगर. अवैध बांधकाम अतिक्रमणावर आयुक्त केव्हाही करू शकतात कारवाई. वेळ निघून गेल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेणे गैरकायदेशीर. जिल्हा बँकेच्या गैरकायदेशीर निवडणुकीची चौकशी झाली सुरू. महावितरणाच्या निष्काळजीपणाने ज्ञानेश्वरचा जीव गेल्याचा आरोप. मदतीसाठी हिवरखेड ग्रामस्थांनी केला होता रास्ता रोको. अखेर शिवरच्या सर्वज्ञ निंबाळकर या चिमुकल्याचा मृतदेह हाती लागला. शहरात व्यक्त केल्या गेली हळहळ. पोलिसांचा कसून शोध सुरू. रेल्वे स्टेशन ते अग्रेसन चौक स्ट्रीट लाईट्स नियमित लागणार काय? न्यू तापडिया नगरच्या इलेक्ट्रिक पोलवर लाईट्स कधी बसणार?
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.